देवाच्या एका अद्भुत रेल्म मध्ये असल्या कारणामुळे कुठली शक्ती, कुठली युक्ती, कुठली बुद्धी, कुठलं सामर्थ्य तुमच्यावरती राज्य करू शकत नाही. जर आज सकाळी तुमच्यावरती कोण राज्य करू शकतं तर तो म्हणजे आनंद आहे. जर आज सकाळी तुमच्यावरती कोण राज्य करू शकतो ते म्हणजे शांती आहे, ते म्हणजे देवाची भरपुरी आहे, ते म्हणजे देवाची कृपा आहे, ते म्हणजे देवाचं आरोग्य आहे. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून प्रभूच्या नावाला धन्यवाद की तो प्रत्येक वेळेस आमच्यावरती कृपा करतो, प्रत्येक वेळेस आमची काळजी घेतो, प्रत्येक दर आठवडा तो आमचा सांभाळ करतो आणि आमचं सहाय्य करण्यासाठी तो सदैव सिद्ध असतो. हालेलुया. आणि म्हणून आम्ही प्रत्येक वेळेस त्या परमेश्वराचा धन्यवाद केला पाहिजे. आम्ही प्रत्येक वेळेस आमच्या मनामधून त्याच्या नावाचा जय जयकार केला पाहिजे. प्रत्येक श्वासाबद्दल आम्ही त्याचे आभार मानले पाहिजे. प्रत्येक जी गोष्ट आमच्या जीवनामध्ये घडत आहे त्याबद्दल आम्ही परमेश्वराची महिमा केली पाहिजे. आणि ज्यावेळेस आम्ही असं करतो त्यावेळेस आमच्या जीवनातून आम्ही परमेश्वराला प्रथम स्थान देतो. आणि ज्यावेळेस आम्ही असं करतो त्यावेळेस आमच्या जीवनातून आम्ही परमेश्वराची महिमा गातो आणि परमेश्वर या सगळ्या गोष्टींच्या द्वारे आनंदित होतो. हालेलुया, हालेलुया. जेव्हा तुम्ही देवाला आवडणारी गोष्ट करता तेव्हा देव आनंदित होतो आणि मग परमेश्वर तुम्हाला कुठल्याही चांगल्या गोष्टींची वाट पडू देत नाही, कारण तुम्ही त्याचे अत्यंत जवळचे लेकर आहात. त्याचं प्रेम तुमच्यावरती आहे, त्याची दया ही सदैव आमच्यावरती आहे. थँक्यू जीसस. सकाळी देवाच्या उपस्थितीमध्ये का खूप छान अशा विषयाकडे आज आपण वळणार आहोत. आणि आजचं माझं संदेशाचं टायटल आहे प्रेयर इज अ वॉरफेअर. हालेलुया. प्रार्थना हे एक युद्ध आहे. हालेलुया. याविषयी काय तुम्ही आज शिकायला तयार आहात? हालेलुया. प्रेयर इज अ वॉरफेअर. बऱ्याच वेळेस आम्हाला प्रार्थना म्हणजे आम्हाला लागणारी गरज प्रभूकडे कळवणे, एक पत्रव्यवहार करणे. आमची अशी अशी गरज आहे, आमची अशी अशी लागायची गरज आहे आणि ही गोष्ट देवा आम्हाला पाहिजे, ही गोष्ट तू आम्हाला उपलब्ध करून दे, ही गोष्ट तुझ्या खात्यामधून तू आमच्याकडे पाठव आणि ही गोष्ट तू आम्हाला दे. या प्रकारच्या एका बारकर स्टेज मध्ये, या प्रकारच्या एका विचारामध्ये आम्ही नेहमी प्रार्थनेच्या स्वरूपाकडे पाहत असतो. परंतु जर आध्यात्मिकरित्या या गोष्टीकडे लक्ष केंद्रित केलं तर हा अत्यंत सखोल, अत्यंत सामर्थ्यशाली. आणि मला तुम्हाला आज सकाळी सांगू द्या, जर तुम्ही आज तुमचं सगळं लक्ष एकवटून या असणाऱ्या संदेशाकडे तुम्ही तुमचे कान लावले तर चमत्कार पावसासारखे तुमच्या जीवनामध्ये होतील. हालेलुया. एका मागून एक असे चमत्कार आणि अद्भुत आणि महान गोष्टी तुमच्या जीवनामध्ये सहज घडायला सुरुवात होती. पण आपण देवाला बऱ्याच वेळेस आमच्या बुद्धीने, आमच्या विचाराने, आमच्या ताकदीने, आमच्या काही ऐकीव अनुभवाने किंवा विचाराने त्याला सीमित करून ठेवतो. परंतु देव सीमित नाही आहे, लक्षात घ्या. हालेलुया. तो असा इतका सामर्थ्याने भरलेला त्याचा पसारा आहे, इतका सामर्थ्याने भरलेला त्याचा गौरव आहे, इतकं सामर्थ्याने भरलेला त्याचा तेज आहे, इतकं सामर्थ्याने भरलेला त्याचा महिमा आहे, इतकं सामर्थ्याने भरलेला त्याचा गौरव आहे. वचन आम्हाला सांगतं की तो स्वर्ग त्याचं सिंहासन आणि ही पृथ्वी त्याचं पाय ठेवण्याचं ठिकाण. हालेलुया. काय तुमच्या लक्षात येते का की जी ही सबंध पृथ्वी आहे, ही पृथ्वी त्याचं पाय ठेवण्याचं ठिकाण आहे. याचा अर्थ त्याचं सामर्थ्य, त्याचं महत्व, त्याचा रुबाब, त्याचा दर्जा, त्याचं स्टँडर्ड, त्याचं गौरव हे किती श्रेष्ठ आहे. हालेलुया. आणि देवाची इच्छा ही आहे की आम्ही त्या स्तरामध्ये जाऊन देवाला ओळखावं प्रियानो. हालेलुया. स्तर बाय स्तर आम्ही वर जावं आणि आणखीन वरून देवाला आम्ही पाहावं आणि देवाचं एक वेगळं रूप आम्ही निहाळावं, देवाचं एक वेगळं दर्शन आम्ही घ्यावं, देवाची एक नवी अनुभूती आमच्या जीवनामध्ये आम्ही पाहावी. या
त्यासाठी परमेश्वर अनेक अशा गोष्टी आमच्या जीवनामध्ये करत असतो. आणि ज्यावेळेस आम्ही लक्षपूर्वक या गोष्टीकडे आमचं लक्ष लावतो, तेव्हा परमेश्वर आम्हाला काही गोष्टी प्रगट करायला सुरुवात करतो. उघडूया आपण दानिएलचं पुस्तक, याचा अध्याय 10 आणि त्याचं वचन 1 पासून ते 12 पर्यंतची वचन यावेळेस आज आपण आजच्या म्हणण्याकरता घेत आहोत. दानिएलचं पुस्तक, याचा अध्याय 10 आणि वचन 1 पासून ते 12 पर्यंतची वचन. की काय प्रेयर इज अ वॉरफेअर, काय म्हणजे नेमकं काय, युद्ध काय. पारसाचा राजा कोरेश याच्या कारकिर्दीच्या 3ऱ्या वर्षी बेलशच्चर हे नाव मिळालेल्या दानिएलास एक गोष्ट प्रकट झाली. ती गोष्ट सत्य असून मोठ्या युद्धाविषयी होती. त्याला ही गोष्ट समजली, त्या दृष्टांताचे मर्म त्यास कळले. त्या दिवसात मी दानिएल सबंध 3 सप्तके शोक करीत होतो. 3 सबंध सप्तके संपत तोपर्यंत मी स्वादिष्ट अन्न मुळीच खाल्ले नाही. मांस व द्राक्षरस ही माझ्या तोंडात गेलीच नाही आणि मी तेलाभंगही केला नाही. पहिल्या महिन्याच्या 24व्या तारखेस महानदी हिदिक्केल टायग्रस हिच्या तीरी मी असता मी डोळे वर करून पाहिले. तो तागाची वस्त्रे परिधान केलेला आणि कमरेस उफास देशच्या शुद्ध सोन्याचा पट्टा घातलेला असा एक पुरुष माझ्या दृष्टीस पडला. त्याचे शरीर वैमंग मणासारखे असून त्याचे मुख विद्युलतेसारखे होते. त्याचे नेत्र पेटलेल्या दीपा समान होते. त्याचे हात पाय उज्ज्वल पितळेसारखे होते आणि त्याच्या शब्दाचा ध्वनी एखाद्या समुदायाच्या गजबटासारखा होता. मी दानिएलाने एकट्याने तो दृष्टांत पाहिला. मजवर असलेल्या मनुष्याने तो दृष्टांत पाहिला नाही. तरी त्यास मोठा कंप सुटला आणि कोठेतरी लपावे म्हणून ते पळून गेले. मग मी एकटाच राहिलो आणि हा मोठा दृष्टांत पाहिला. माझ्यात काही प्राण उरले नाही. मी निस्तेज होऊन मृतप्राय झालो. मला काहीच शक्ती राहिली नाही. तरी त्याच्या शब्दाचा ध्वनी माझ्या कानी पडला. मी त्याच्या शब्दाचा ध्वनी ऐकला तेव्हा मी भूमीवर पालथा पडलो व मला गाढ झोप लागली. तो पहा, एका हाताने मला स्पर्श केला. त्याच्या योगाने मी गुडघे व तळपाय हात जमिनीवर ठेवून थरथरत उभा राहिलो. तो मला म्हणाला, हे दानिएला, परमप्रिय पुरुषा, मी तुला सांगतो ते शब्द समजून घे. नीट उभा राहा, कारण मला आता तुझ्याकडे पाठवले आहे. मी तुझ्याबरोबर असे बोललो तेव्हा मी थरथर कापत उभा राहिलो. तो मला म्हणाला, दानिएला, भिऊ नको, कारण ज्या दिवशी तू समज घेण्याचा व आपल्या देवापुढं नम्र होण्याचा निश्चय केला, त्याच दिवशी तुझे शब्द ऐकण्यात आले. तुझ्या शब्दावरून मी आलो आहे. आमेन. हालेलुया, हालेलुया. हा, खूप सुंदर आणि अद्भुत असं वचन आहे. आणि वचन 9 मध्ये असे लिहिलंय, तरी त्याच्या शब्दाचा ध्वनी माझ्या कानी पडला. मी त्याच्या शब्दाचा ध्वनी ऐकला तेव्हा मी भूमीवर पालथा पडलो व मला गाढ झोप लागली. काही लोकांना रविवारी असंच होतं चर्चमध्ये. हालेलुया, हालेलुया, प्रभूची स्तुती असो. वचन अध्याय 10 हे पवित्र शास्त्रातील दानिएलच्या पुस्तकातील सगळ्यात महत्वाचा अध्याय आहे. आणि या अध्यायामध्ये जर का आपण लक्ष केंद्रित केलं तर एक गोष्ट आम्हाला लक्षात येते की पारसाचा राजा कोरेश याच्या कारकिर्दीच्या 3ऱ्या वर्षी, म्हणजे याच्या आधीच्या 2 असणाऱ्या राजापासून दानिएल त्यांच्या बरोबर काम करत आहे. आणि दानिएल या ठिकाणामध्ये त्यांच्याबरोबर काम करत असताना बेलशस्सर हे नाव मिळालेल्या दानिएलास एक गोष्ट प्रगट झाली. या ठिकाणामध्ये वचन अध्याय 10 मध्ये दानिएलाचं वय 85 आहे. हालेलुया, किती आहे वय? आणि दानिएल ही गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. परमेश्वराच्या उपस्थितीला, परमेश्वराच्या अभिषेकाला, परमेश्वराच्या गौरवाला. हालेलुया. वचन या ठिकाणी सांगतं की दानिएलास एक गोष्ट प्रगट झाली. लक्षात ठेवा, प्रार्थना
तुम्हाला अनेक गोष्टी प्रगट करते. हालेलुया. ज्या गोष्टी तुम्हाला समजत नाही ती प्रार्थना तुम्हाला प्रगट करते. आणि म्हणून प्रार्थना करणं म्हणजे मी परत एकदा सांगतो की आमच्या विनवण्या, आमच्या मागण्या परराष्ट्रीयांसारख्या देवाकडे सांगणं हे एवढंच नाहीये, तर खोल परमेश्वराबरोबरची सहभागिता करणं म्हणजे प्रार्थना आहे. खोल देवाबरोबरचं नातं संबंध जोडणं म्हणजे प्रार्थना आहे. आणि त्या स्तराला जेव्हा मी जातो तेव्हा परमेश्वर त्याच्या गौरवी गोष्टी मला प्रगट करतो. त्याचे गुण तो मला प्रगट करतो. त्याचं सामर्थ्य तो मला प्रगट करतो. त्याचा अभिषेक तो मला प्रगट करतो. वचन सांगतं की दानिएलास एक गोष्ट प्रगट झाली. आज आमच्या जीवनामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्या गोष्टी आम्हाला समजत नाहीत की ह्या गोष्टी का घडायला लागलेल्या. हालेलुया, हालेलुया. आम्ही आपलं घेतलंय आणि गाठोडं बांधलंय आणि ठेवलंय त्याला. ते का घडायला लागलेले आहेत तसं काही विचार करत नाही. ते घडायला लागलंय, आलंय ते पार्सल आणि घेऊन ठेवलंय आम्ही. हालेलुया. पण त्याच्या मागे त्याचा उद्देश काय, का ही गोष्ट घडायला लागली, काय हे माझ्या समोर आलेलं आहे, कशासाठी हे देवाने माझ्या जीवनामध्ये आणलेलं आहे. का हा व्यक्ती, का हा प्रसंग, का हा आजार, काही सिच्युएशन, काही परिस्थिती, काही कर्ज, काही अनेक अशा गोष्टी. देव काहीतरी आमच्या जीवनामध्ये करू इच्छितो. देव आमच्या जीवनामधून त्याचा गौरव एक पद्धतीने आम्हाला दाखवू इच्छितो. पण जर आम्ही योग्य रीतीने त्याच्याकडे पाहिलं नाही, समजूतदारपणे प्रार्थनेच्या सामर्थ्यशाली आत्म्याच्या द्वारे त्याच्याशी आम्ही नीट कनेक्ट झालं नाही, तर प्रियानो आम्ही विश्वासणारे असून सुद्धा महान गोष्टी आमच्या जीवनामध्ये आम्ही मिस करू शकतो. हालेलुया, हालेलुया. वचन सांगतं की परमेश्वर जेव्हा एखादी गोष्ट एखाद्या मनुष्याच्या जीवनामध्ये करतो, माझ्या जीवनामध्ये करतो, तेव्हा नक्कीच त्या गोष्टीच्या मागे परमेश्वराला काहीतरी करायचं आहे. परमेश्वराला काहीतरी शिकवायचं आहे. परमेश्वराला काहीतरी दाखवायचं आहे. परमेश्वराला माझा स्तर वाढवायचा आहे. परमेश्वराला माझी आत्मिक उंची वाढवायची आहे. परमेश्वराला माझी समज वाढवायची आहे. परमेश्वराला माझी बुद्धी वाढवायची आहे. परमेश्वराला मला आजारात पाडायचं नाहीये, लक्षात घ्या. हालेलुया. परमेश्वराला मला समस्यामध्ये पाडायचं नाहीये, पण मला हलवायचं आहे. परमेश्वराला त्याला मला हलवायचं आहे की मी काय तुझ्या जीवनामध्ये करू इच्छितो त्याच्याकडे जरा नीट लक्ष दे. आणि हे लक्ष देण्याची वृत्तीच म्हणजे काय, तर ते म्हणजे प्रेयर इज अ वॉरफेअर. हालेलुया. पण आम्ही त्या प्रार्थनेला एक नुसतं असं लेप अशा पद्धतीने करून ठेवलेलं आहे की नाही, प्रार्थना म्हणजे काय, तर माझ्या मागण्या प्रभूकडे मागणं आहे. नाही, माझ्या गरजा प्रभूकडे सांगणं. यस, नक्कीच आहेत, परंतु प्रियानो त्याच्याही पलीकडे काहीतरी आहे जे देवाला तुमच्या जीवनामध्ये करायचं आहे, जे देवाला तुमच्या जीवनामध्ये द्यायचं आहे, जे देवाला तुमच्या जीवनामध्ये आणायचं आहे. त्याच्याकडे तुम्ही दृष्टी लावा. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून वचन आम्हाला सांगतं की एक गोष्ट प्रगट झाली. ती गोष्ट सत्य असून कशाविषयीची होती? मोठ्या युद्धाविषयीची होती. हालेलुया. आणि ज्या वेळेस ही गोष्ट मोठ्या युद्धाविषयीची आहे ही त्याला कळाली, ही गोष्ट त्याला समजली, त्यावेळेस वचन आम्हाला 2 मध्ये सांगतं, त्या दिवसात मी दानिएल सबंध 3 सप्तके शोक करीत होतो. 3 सबंध सप्तके संपत तोपर्यंत मी स्वादिष्ट अन्न मुळीच खाल्ले नाही. मांस व द्राक्षरस ही माझ्या तोंडात गेली नाहीत आणि मी तैलाभ्यंगही केला नाही. काय तुम्ही प्रार्थना करण्याची तयारी करत आहात का? हालेलुया, हालेलुया. ढकल गाडी स्टार्ट, प्रार्थना बंद करा. हालेलुया. तुम्हाला सारखं कुणीतरी उचकवायचं मग तुम्ही प्रार्थना करायचं नाही. आम्ही आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना केली पाहिजे.
आम्ही काही गोष्टी मुद्दामून होऊन केल्या पाहिजेत. आम्ही काही गोष्टींची आध्यात्मिक शिस्त स्वतःला लावली पाहिजे. दानिएलला कोण सांगितलं की तू का मांस खाऊ नको, तू डाळ खाऊ नको, तू चिकन खाऊ नको? त्याला कोण सांगितलं का? हालेलुया. तू डोक्याला तेल लावू नको, तू दाढी करू नको, कोण सांगितलं त्याला? पण त्यांनी स्वतःला शिस्त लावली की नाही, मला ते गुज कळायचंय, मला ते प्रगटीकरण पाहिजे, मला ते मर्म कळायचंय. काय देव करू इच्छितो, काय देव या राज्यामध्ये आणू इच्छितो, काय देव माझ्या परिवारामध्ये करू इच्छितो, काय देव माझ्या लेकराबाळांच्या जीवनामध्ये करू इच्छितो, काय देव माझ्या आत्मिक जीवनामध्ये करण्यासाठी या सगळ्या गोष्टी करत आहे, हे मर्म समजण्यासाठी मी स्वतःला बुकलतो, मी स्वतःला कुदलतो, मी स्वतःला त्या ठिकाणी मारतो आणि मी माझ्या आत्म्याला बाहेर काढतो. हालेलुया, हालेलुया. मांस न खाणं, तेल न लावणं, द्राक्षरस न पिणं हे दर्शवतं दैहिक गोष्टी बाजूला काढणं. द्राक्षरसाने मस्त होऊ नका, तर आत्म्याने परिपूर्ण व्हा. वचन आम्हाला सांगतं. आज जर का आमची आध्यात्मिक लेवल आम्हाला वाढवायची आहे, आज जर का नवीन व्ह्यू आम्हाला पाहिजे आहे, आज जर का आम्हाला काहीतरी महान अचिव्हमेंट आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये आम्हाला करायचं आहे, तर प्रियांनो आम्हाला आमचे विचार बदलावे लागतील. आम्हाला आमची विचाराची पद्धत बदलावी लागेल. हालेलुया. दानिएल म्हटला की मी माझ्या तोंडामध्ये ह्या गोष्टी जाऊ देणार नाही. का? हे सगळं खाल्ल्यावर काय होणार आहे सांगा तुम्हीच. हालेलुया. असं कोण म्हणते का हो की मी आज जास्त बिर्याणी खाल्लं म्हणून मी आज जास्त प्रार्थना करतो? हॅलो. मी आज जास्त गुलाबजामुन खाल्ल्यामुळे मी आज जास्त प्रार्थना करतो. चला मला एक तर हात दाखवा. मी आज जास्त पुरणपोळी खाल्ल्यामुळं मी आज जास्त प्रार्थना करतो. उलट आहे सगळं. मी जास्त झोपतो, माझे तास मी वाढवतो कशात? झोपण्यात. हालेलुया. मग कसं आम्हाला त्या मर्मदायक गोष्टी कळणार? मग कसं त्या प्रगटीकरणाच्या गोष्टी आम्हाला समजणार? मग कसं आमचा फेथ वाढणार? दानिएल त्या ठिकाणामध्ये कुठल्या एका चांगल्या चर्चला तो जात आहे का? नाही. तो एका त्या ठिकाणामध्ये परराष्ट्रीयामध्ये, पण त्याला कळतंय की आपली आध्यात्मिक सिच्युएशन, आपली आध्यात्मिक स्थिती आपण जपली पाहिजे. आपला आध्यात्मिक दर्जा आपण जपला पाहिजे. इथं दुसरे देव आहेत, इथं दुसऱ्या देवाची आराधना करतात, पण मी तिकडं त्याला करणार नाही. पण दानिएलाचा आत्मा प्रभूमध्ये, त्या ठिकाणामध्ये, त्याच्या उपस्थितीमध्ये, त्याच्या समक्षतेमध्ये, त्याच्या आत्म्यामध्ये तो मग्न होत राहत आहे. आणि म्हणून प्रियांनो लक्षात ठेवा, आज चर्च आहे, वेगवेगळे तुमच्याकडे बायबल स्टडीज आहेत, वेगवेगळे यूट्यूबचे चॅनल्स आहेत, वेगवेगळ्या प्रगटीकरणाच्या गोष्टी आज आमच्यापर्यंत आणत आहेत. हे सगळं काही आम्हाला उपलब्ध करून, सगळं काही देवदयेने सगळं काही खूप सहज आता प्राप्त झालं आहे. पण या गोष्टीला घेऊन काय आमच्या आध्यात्मिक दर्जाला आम्ही वाढवत आहोत का? हालेलुया, हालेलुया. प्रार्थना म्हणून आम्ही हे समजून घेतलं पाहिजे प्रियांनो की प्रार्थनेची तयारी करणं गरजेचं आहे. दानिएलने ती तयारी केली. दानिएल म्हणाला मी खाणार नाही, मी मांस खाणार नाही, मला कदाचित झोप लागेल, मी त्या ठिकाणामध्ये मला त्या ठिकाणामध्ये जास्त डुलकी लागेल, मी नाही खाणार. द्राक्षरस तर मी पिणारच नाही. मला भूक लागली आहे देवाच्या उपस्थितीची, मला भूक लागली आहे देवाला समजून घेण्याची, मला भूक लागली आहे देवाच्या समागमामध्ये राहण्याची. परराष्ट्रीयामध्ये, इतर ठिकाणामध्ये प्रियांनो आज आम्हाला कशाची भूक लागलेली आहे? हालेलुया, हालेलुया.
देव ज्या गोष्टी आम्हाला दाखवत आहे त्या गोष्टी जर का आम्हाला समजल्या पाहिजेत तर आम्ही आमचा आध्यात्मिक दर्जा उंचावला पाहिजे. देव काही गोष्टी आम्हाला दाखवतो परंतु या रेल्म मध्ये आम्हाला त्या समजत नाही, कारण देव या रेल्म मधला आम्हाला दाखवतो आणि आम्हीही अजूनही शिशु गटामध्ये आहोत. हालेलुया. आणि देव आम्हाला हिब्रू शब्द दाखवत आहे, देव आम्हाला हिब्रू लँग्वेज दाखवत आहे, पण त्याचा अभ्यास करण्याची वृत्ती आमच्याकडे नाही, त्याचा समज घेण्याची वृत्ती आमच्याकडे नाही. आम्ही त्याला घेतोय आणि आम्हाला दिसलंय म्हणतोय आणि आम्ही आनंद करतोय, पण ते कधी पूर्ण होणार आहे, ते कशासाठी देवाने दाखवलंय, देव हे गोष्टी का करतंय, ह्याचा गोष्टीचा संबंध कुठं लावण्याचा प्रयत्नच आम्ही करत नाही. आम्ही चाललेलो आहोत आम्हाला पाहिजे तसं, आम्हाला वाटतंय तसं, आणि असं आम्हाला असंच आतापर्यंत असं झालं, आम्ही पण तसंच करत बसलो. चला आज दानियल होऊया प्रियानो. हालेलुया. ती गोष्ट समजून घेऊया, देवाचं हृदय समजून घेऊया, ते मर्म समजण्यासाठी स्वतःला बुकलूया, ते मर्म समजण्यासाठी स्वतःला कुदलूया. आणि म्हणून प्रार्थना करणं हे असंच नाही आहे. हे प्रार्थना करणं हे नुसतं मागणं नाही आहे. हे प्रार्थना करणं म्हणजे स्वतःला झिजवणं आहे, स्वतःला बुकलणं आहे, स्वतःच्या वासनांबरोबर युद्ध करणं आहे, स्वतःच्या विचारांबरोबर युद्ध करणं आहे, स्वतःच्या दृष्टी असणाऱ्या विचारांना त्या ठिकाणामध्ये खाली खेचणं आहे, देहाच्या वासना आणि विकाराला त्या ठिकाणामध्ये पायदळीत उडवणं आहे. मगच आत्म्याच्या गौरवी गोष्टी तुम्हाला मला कळतील. मग पहा, दिवसा तुम्ही दृष्टांत पाहू लागाल, रात्री स्वप्नांच्या द्वारे देव तुमच्या जीवनामध्ये प्रगट होईल, देव तोंडोतोंड तुमच्याशी बोलेल. आजही देव हे करण्यास समर्थ आहे. काय आम्ही तयार आहोत का? आमची उंची, आमचं क्षेत्र आज आम्ही विस्तारण्यासाठी, आमचे विचार आज आम्ही लांबवण्यासाठी, आमच्या कनाती आज पसरवण्यासाठी, आज आमचं एक्सपान्शन आत्म्याचं होण्यासाठी काय आज आम्ही तयार आहोत का? काय वचन आम्हाला मिळालेलं आहे, त्या वचनाला घेऊन आम्ही त्याच्याबरोबर किती काळ बसत आहोत? वचनाच्या अभिषेकाच्या सामर्थ्यशाली गोष्टी आमच्या जीवनामध्ये मागील दिवसांमध्ये घडल्या, त्या गोष्टीला घेऊन आज आमच्या जीवनाला आम्ही काय करत आहोत? देवाच्या अभिषेकाला घेऊन आम्ही काय करत आहोत? जर याविषयी आम्ही अनभिघ्नपणे राहिलो तर प्रियानो, आम्ही नुसते त्या वेड्यासारखे बनू की जाणार पुढं, अडकणार, पडणार. प्रभू मी आहे तसा निराधार, पडणार. प्रभू मी आहे तसा देवधार, पडणार. प्रभू मी आहे तसा केदार. हालेलुया. नाही प्रियानो, देवाने आम्हाला एका विशेष पातळीवरती, एका विशेष स्तरावरती, एका विशेष गौरवासाठी बोलावलेला आहे. आणि देवाची इच्छा आहे की आम्ही त्या स्तरावरती आम्ही पोहोचावं. एलिया म्हणाला, अलिशा मला तुझ्यापासून घेऊन जाताना काय तू मागतो? तू म्हणाला, माझ्या जीविताची शपथ, तुमच्याकडे जे आहे त्याच्यापेक्षा दुप्पट वाट आम्हाला पाहिजे. अशा गोष्टी देवाकडे मागा. हालेलुया. देवा दुप्पट अभिषेक दे, देवा दुप्पट सामर्थ्य दे, देवा दुप्पट गौरव दे, देवा दुप्पट अनॉइंटिंग दे, देवा दुप्पट समज दे, देवा दुप्पट ती सत्य गोष्टी मला समजण्याचं सामर्थ्य दे. देवा मला या ठिकाणामध्ये माझ्या देहाला कुदलायचं आहे, मला माझ्या त्या ठिकाणामध्ये माझ्या जिभेला त्या ठिकाणामध्ये त्याला बंद करायचं आहे, हे मला समजू दे. हालेलुया. हालेलुया. पण आपण अजूनही जिभेला वश करू शकलेलं नाही आहे. हालेलुया. खरी गोष्ट आहे. मग ते खाण्यात असो आणि बोलण्यात असो. मग आम्ही कसं जाणार त्या दानिएलासारखं? मग कसं आम्ही त्या गौरवी गोष्टी पाहणार?
तुमच्यामध्ये जेव्हा त्या प्रकारची आध्यात्मिक शिस्त तुमच्या जीवनामध्ये लागेल प्रियानो, शद्रक, मेशक, अबेदनको, दानियल या लोकांनी परराष्ट्रीय लोकांमध्ये देवाचं सामर्थ्य, देवाचा महिमा, देवाचं गौरव प्रगट केलं. विचार करा, तुम्ही तर देवाचे खास निवडलेले लोक आहात. तुमच्या शब्दांमध्ये किती सामर्थ्य आहे, तुमच्या मुखामध्ये किती सामर्थ्य आहे, तुमच्या बोलण्यामध्ये किती सामर्थ्य आहे. परंतु काय नाही आमच्या जीवनामध्ये, ते म्हणजे आध्यात्मिक शिस्त. हालेलुया, हालेलुया. आम्ही प्रार्थना करणारे देखील आहोत, पण प्रार्थनेची तयारी न करणारे आहोत. हालेलुया. किती लोकांना समजलं? आम्ही प्रार्थना करणारे आहोत, परंतु प्रार्थनेची तयारी न करणारे आहोत. आम्हाला एवढंच माहित आहे की प्रार्थना करायला जायचंय, की मग आहे त्या पद्धतीची असणारी उपकरणं आहे, ती तलवार त्याला पाजळलेली नाहीये, ती गंजलेली आहे, ती घ्यायची आणि सुटायचंय. 4 मार खाऊन यायचे, पण हाय तसंच घेऊन जायचंय. त्याला पाजळवायचं नाही, त्याला तेल पाणी करायचं नाही, त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, त्याला धार आहे का बघायचं नाही. फक्त म्हणाले की काढलं हत्याराने निघालं. हालेलुया. अशाने युद्ध जिंकता येईल का? हालेलुया. अशाने तुम्ही सैतानाचं नख तरी उडवू शकाल का? हालेलुया. पण शस्त्र आहेत, परंतु जर ती पाजळवली नाही. आम्ही रविवारी करतो, ज्यावेळेस आमची रविवारी ड्युटी असते, सगळे ड्रम असे काढतो, सगळा एक ना एक आर्टरी फोडसेप घासून घासून घासून, त्याला डस्टिंग म्हणतो आम्ही. सगळं एक एक आर्टरी, एक एक असणारी त्या ठिकाणामध्ये असणारा मस्किटो, सगळे जे आमच्या ऑपरेशनचे हत्यार आहेत सगळे घेतो, सगळे घासतो. घरी केवढे भांड्या घासत तेवढे. संडेला हेच आमचं काम. सगळं ते काढायचं, पॅराफिनच्या असणाऱ्या पाण्यामध्ये ते टाकवायचं आणि प्रत्येक आर्टरी उघडायची, प्रत्येक त्याचं मग असणारं ते स्मूथ करायचं. आणि मग जेव्हा ते सोमवारी ऑपरेशनला आम्ही असं डॉक्टरच्या समोर टाकू, झटकन कॅच करते ती. हालेलुया. का? कारण त्याला तेल पाणी केलंय, कारण त्याला धुतलंय, त्याला गरम पाण्यामध्ये टाकलंय, त्याच्यामध्ये सॅनिकवीड टाकलंय, त्याच्यामध्ये पॅराफिन टाकलंय, त्याच्यामध्ये बेटाडीन टाकलंय. मग आता ते हत्यार तयार आहे सोमवार ते शनिवार लढण्यासाठी. हालेलुया. मग कितीही मोठं ऑपरेशन असू दे, ते बरोबर कॅच करतं, बरोबर धरतं, सुटत नाही. आम्ही गंज खाल्लेले, गंज मळके चढलेले, चाललो सैतानाला मारायला. काही तयारी नाही, काय प्रार्थनेची तयारी नाही, काय आध्यात्मिकतेची तयारी नाही, काय विश्वासाची तयारी नाही. आपण सगळेजण खूप हसायला लागलो, पण हेच आपण करत आलेलो आहे. हालेलुया, हालेलुया. 70-80% लोक बोलतात की आता काय पण होऊ दे, माहिती आहे मशीनमध्ये बिघाड आहे, असं आहे तसं आहे, एम आहे, ते परत येणार, तेच येणार. तुमच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे, किटला मशीन घोटाळा करू द्या, देवाचं मानवी मनावरती परात्पर देवाची सत्ता आहे. हे आम्ही आमच्या मुखातून असं बोललं पाहिजे प्रियानो. आम्ही काय आपलं राड गाडगत चाललंय नाही, त्यांच्याकडे मशीनच आहे, त्यांचं हेच आहे, त्यांचं फतवाच सगळं खरं व्हायला लागलंय. तुम्ही काय करायला लागला? गंज खायला लागला. आम्ही काय करायला लागलो? फक्त जे काय आहे त्याला हा रे हा म्हणून मागं सूर लावायला लागलोय, फक्त बोलायला लागलोय. पण आम्ही हे विसरलोय, आम्ही दानिएल आहोत. आम्ही देशाची दशा आणि दिशा बदलणारे लोक आहोत. विश्वासणाऱ्याच्या प्रार्थनेमध्ये सामर्थ्य आहे, विश्वासणाऱ्याच्या एकत्रीकरणामध्ये सामर्थ्य आहे. आणि म्हणून प्रार्थना करणं हे युद्ध करण्यासारखं आहे. प्रार्थना करणं म्हणजे आत्मिक नेत्र उघडण्यासारखं आहे. प्रार्थना करणं म्हणजे अनसीन वॉरफेअर करण्यासारखं आहे. प्रार्थना करणं म्हणजे इतरांचं डोमिनियन खाली खेचून त्याच्यावरती तुमची सत्ता आणि सामर्थ्य प्रस्थापित करणं आहे. पण आम्ही प्रार्थनेला सीमित मागणं आणि घेणं एवढ्या पुरतं ठेवलेलं आहे. म्हणून आमच्याकडे समज नाही, म्हणून आमच्याकडे बुद्धी नाही, म्हणून आमच्याकडे दृष्टांताचं मर्म नाही.
हालेलुया. का? कारण आम्ही सराव करण्याचं विसरलेलं आहे. आम्ही तेल पाणी करण्याचं विसरलेलं आहे. आम्ही तेलाभ्यंग करण्याचं विसरलेलं आहे. आम्ही देवाचा अभिषेक विसरलेला आहे. जग जसं वाहतं, जग जसं विचार करतं, जग जसं आम्हाला चालवतं, त्या पद्धतीने आम्ही चाललेलो आहोत. परंतु प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या, या दानिएलाने या देशामधलं सगळं राज्य, या देशामधली सगळी सत्ता, या देशामधले सगळे अधिकार, या देशामधले सगळे कायदे कानून हे त्याने बदलून टाकले. हालेलुया, हालेलुया. आज आम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे आणि अशी गोष्ट ही समजून घेऊन आमच्या प्रार्थनेचा स्तर, आमच्या प्रार्थनेची आध्यात्मिक शिस्त, आमच्या प्रार्थनेविषयीचा असणारा दृष्टिकोन हा आम्ही बदलला पाहिजे. आमेन, हालेलुया. लक्षात घ्या, तुम्हाला राज्य करण्यासाठी बोलवण्यात आलेलं आहे. लक्षात घ्या, सत्ता आणि अधिकार तुमच्या हातामध्ये देण्यात आलेले आहेत. हालेलुया, हालेलुया. अभिषेक आणि गौरव तुमच्या जीवनामध्ये आहे. पण जर का मग असं त्याला अशा पद्धतीने जर का घेत बसलो, आमच्या जीवनामध्ये अशा विचाराने जर का आम्ही त्याला करत बसलो की नाही हे असं होणार नाही, नाही ते खूप माझ्या समोर असलेले ते असणारे लोक खूप शक्तिशाली आहेत, त्यांच्याकडे धन आहे, त्यांच्याकडे सत्ता आहे, त्यांच्याकडे पॉवर आहे, त्यांच्याकडे मशीन आहे, त्यांच्याकडे अमुक आहे, त्यांच्याकडे हे आहे, माझ्याकडे सेनाधीश परमेश्वर आहे. आणि त्या देवाच्या नावाने मी त्या गल्ल्याथ्यावरती जातो आणि वचन सांगतं एकाच दगडामध्ये गल्ल्यात खाली पडला. हालेलुया. आज आम्ही हे प्रियानो आमच्या आत्म्याला आज थोडंसं आम्ही समजून घेऊया. दुर्घट गोष्ट परमेश्वराकडे मागूया, अशक्य गोष्ट परमेश्वराकडे मागूया, अशक्य गोष्टी समजण्याचं मन परमेश्वराकडे मागूया. सत्यता काय हे समजण्याचा प्रयत्न आपण करूया, आपला स्तर आपण वाढवूया. म्हणजे पहा प्रियानो, आम्ही किती अद्भुत आणि महान गोष्टी करणारे बनू. हालेलुया, हालेलुया. तत्पूर्वी सगळ्यात महत्वाची मी परत तेच सांगत आलो, यासाठी आध्यात्मिक शिस्त आणि वळण हे खूप महत्त्वाचं आहे. ज्या गोष्टींचा लॅक आमच्याकडे, ज्या गोष्टींचा अभाव आमच्याकडे, ज्या गोष्टी करण्यामध्ये आम्ही आजही त्या ठिकाणामध्ये कमी आहोत. हालेलुया. आमच्याकडे बॉम्ब आहे, परंतु ते कसं उडवायचं हेच माहित नाही, तर मग त्या बॉम्बचा काय उपयोग? तुम्ही आणि मीच घेऊन फुटणार ते बॉम्ब. हालेलुया, हालेलुया. आणि शहीद, कसं ते वापरायचं, हाऊ टू चॅनलाइज, ते कसं इक्विपमेंट वापरायचं, त्याचे बटन कशी आहेत, कुठलं बटन दाबल्यानंतर काय बाहेर येतं, कुठलं बटन दाबल्यानंतर काय होतं. हालेलुया. या सगळ्या गोष्टीविषयी आम्ही सजग असलं पाहिजे प्रियानो. मंडळीने, विश्वासणाऱ्याने आम्ही प्रत्येकाने स्वतःला आता अपग्रेड केलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया. आणि ज्यावेळेस आम्ही असं करतो प्रियानो, त्यावेळेस परमेश्वर आमच्यावरती खुश होतो आणि भविष्यात होणाऱ्या गोष्टी आत्ता तुम्हाला प्रगट करतो. हालेलुया, हालेलुया. बऱ्याच जणांना भविष्यवाणी ऐकायची खूप छान म्हणजे आवड असते, मलाही असते, मला पण आवडते. हालेलुया. की कुठेतरी यावं आणि सांगावं काहीतरी भविष्यवाणी, किंवा काहीतरी भविष्यवाणी आमच्यावरती करावी, आवडते की नाही. हालेलुया. पण किती छान असेल देवच येऊन माझ्याशी बोलत असेल तर. हालेलुया, हालेलुया. आणि हे होऊ शकतं ज्यावेळेस आम्ही या गोष्टींकडे आमचं लक्ष केंद्रित करू. आणि म्हणून आत्मिक शिस्त ही फार महत्वाची आहे प्रियानो. वचन 4 पहिल्या महिन्याच्या 24 तारखेस महानदी हिद्देकेल टायग्रिस हिच्या तिरी मी असता मी डोळे वर करून पाहिले, तो तागाची वस्त्र परिधान केलेला. आता हे जे अध्याय 10 मधलं वचन 4 आणि 5 जर का तुम्ही काढलं
आणि प्रगटीकरणाचं पुस्तक याचा अध्याय 1 आणि वचन मला वाटतं 14 पासून 16 मध्ये जर का तुम्ही काढलं तर अगदी हुबेहूब आहे. आणि हे जे वर्णन आहे हे वर्णन कुणाचं आहे? हा, हे वर्णन प्रभू येशूचं आहे. आणि जर तुम्ही बघा प्रगटीकरणाचं पुस्तक आता असेल वेळ तर आता काढा किंवा घरी जाऊन काढा. सेम टू सेम. हा प्लीज. आणि त्या समयाच्या मध्यभागी मनुष्याच्या पुत्रासारखा पायघोळ वस्त्र परिधान केलेला आणि छातीवरून सोन्याचा पट्टा बांधलेला असा कोणी एक माझ्या दृष्टीस पडला. त्याचे डोके व केस बर्फासारख्या पांढऱ्या लोकरीसारखे पांढरे होते. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते. त्याचे पाय जणू काय भट्टीतून काढलेल्या जळजळीत सोन पितळेसारखे होते आणि त्याची वाणी अनेक जलप्रवाहांच्या ध्वनीसारखी होती. आमेन. दुसरा महत्वाचा मुद्दा, प्रार्थनेमध्ये उत्तरापेक्षा येशूला शोधा. हालेलुया, हालेलुया. उत्तर तुमचं समाधान करेल, येशू तुमचं जीवन धन्य करेल. हालेलुया. उत्तर तुमचं समाधान करेल पण त्याचं दर्शन तुमचं जीवन सार्थक करेल. हालेलुया. आज आम्ही काय करतो माहितीये का? आम्ही एक गोष्टीकडे लक्ष केंद्रित केलेलं आहे की आम्हाला उत्तर हवंय. हालेलुया. कुठल्याही गोष्टीचं आम्हाला उत्तर पाहिजे. विचार करा, विचार करा, थोडासा विचार करा. जुन्या करारामध्ये दानिएलाने प्रत्यक्षात येशूला उभं केलं म्हणजे प्रार्थनेमध्ये काय ताकद असेल. हालेलुया, हालेलुया. जुन्या करारामध्ये अजून ही गोष्ट 750 वर्षानंतर येशू प्रकट होणार होता. पण शद्रक, मेशक, अबेदगो यांच्या आध्यात्मिक शिस्तीच्या द्वारे अग्नीच्या भट्टीमध्ये येशूला आणलं. हालेलुया. आणि दानिएलाच्या प्रार्थनेने 750 वर्षापूर्वीचं जे घडणार आहे त्याला प्रत्यक्षात आणलं. प्रार्थना किती प्रभावशाली आहे. प्रार्थना काय करू शकते. हालेलुया, हालेलुया. म्हणजे काळ, वेळ, रेल्म, पद्धत, रहाट, जोग ह्या सगळ्याला गुंडाळून ठेवून येशू तिथं प्रगट होतो. हालेलुया. किती लोकांना समजतंय? म्हणजे त्याच्या प्रार्थनेची ताकद बघा, त्याच्या प्रार्थनेचा दर्जा बघा, त्याच्या प्रार्थनेचं स्टँडर्ड बघा. मरियेच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्त प्रगट होण्याच्या आधी एका वेगळ्या रूपामध्ये प्रभू येशू ख्रिस्त दानिएलाला प्रगट होतोय. वाव. शद्रक, मेशक आणि अबेदनगोला अग्नीच्या भट्टीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त प्रगट होतो. चौथ्या मनुष्याचं स्वरूप तर देवपुत्रासारखं होतं. म्हणजे तुमची प्रार्थना कुठल्या डोमेनियन, कुठल्या दर्जाला तोडून काय करणारी आहे याचं सामर्थ्य तुम्हाला लक्षात येतंय का प्रियानो? हालेलुया. आणि आम्ही काय विचार करतो की कुणाची सत्ता ह्यानीच येणार, त्यांनीच येणार आणि अमुकच येणार आणि आमच्या डोक्यावरती काय तर वाटणार. हालेलुया. जर इथं भारतात येशू प्रगट झाला काय होईल? हालेलुया, हालेलुया. तुमच्या प्रार्थनेच्या द्वारे येशू प्रगट झाला तर या सोलापूरमध्ये काय होईल? हालेलुया. तुमच्यामध्ये लोकांना येशू दिसायला लागला तर काय होईल? तुमच्या स्पर्शाच्या द्वारे लोक बरे व्हायला लागले तर काय होईल? तुमच्या फुंकरच्या द्वारे लोकांना आरोग्य मिळायला लागलं तर काय होईल? म्हणजे येशूला अनसीन वातावरणातून, अनसीन पातळीमधून, अजून त्याच्या त्या रेस्टच्या समयामधून घेऊन येण्याची ताकद प्रार्थनेमध्ये. बापरे. हालेलुया, हालेलुया. असं चेष्टा आहे का एखाद्या देवाच्या पुत्राला असं सहज उतरवणं? हालेलुया. म्हणूनच मी म्हटलं प्रेयर इज अ वॉरफेअर.
प्रार्थना काय करू शकते, आध्यात्मिक शिस्त काय करू शकते, तुमची देवाबरोबरची जवळीकता काय करू शकते, काळ वेळ यांना मागं टाकू शकते, समय आणि चक्र ही बदलू शकते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुमचं वय ही देव बदलू शकतो. हालेलुया, हालेलुया. जर त्याने अब्राहम आणि सारेला 100व्या वर्षी पुत्र दिला तर तो देव सगळी चक्र बदलू शकतो. या ठिकाणामध्ये आम्ही हे समजणं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून प्रियानो, आज ते दानिएलाच्या सामर्थ्याविषयी मी किती वेळा वाचतो तेव्हाच मला हे कळतं. म्हणून प्रियानो, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, उत्तराची वाट पाहू नका, येशूच्या दर्शनाची वाट पहा. आम्हाला कोण सोडवेल या असणाऱ्या अग्नीच्या भट्टीतून? आम्हाला काय माहित नाही. राजा, आम्हाला काय त्यातून सोडायचंय, काय हे काय आम्हाला घेणं देणं नाही. तुला टाकायचंय तू टाक. हजारो वर्षापूर्वीचा थांबलेला परमेश्वर त्या ठिकाणामध्ये येतो आणि अग्नीची दाहकता नष्ट करतो. त्या ठिकाणामध्ये फुकटच राजाला पण दर्शन झालं. अरे, चौथा मनुष्य तर कोण आहे? हालेलुया, हालेलुया. सिंहाच्या गुहेमध्ये तसंच झालं. रात्रभर त्या सिंहाच्या गुहेमध्ये दानिएल झोपला. सकाळी उठून म्हणाला, महाराज चिरायू असा आमच्या देवाने दूत पाठवून मला या ठिकाणामध्ये वाचवलेलं आहे. हालेलुया. म्हणजे तुमची प्रार्थना दूतांना खाली आणणारी आहे. तुमची प्रार्थना मिखाएलला काम करणारी आहे. पुढं मी सांगणार आहे, तुमची प्रार्थना गॅब्रिएलला पृथ्वीवरती आणणारी आहे. आणि म्हणून प्रियानो, आम्ही ह्या गोष्टी शिकल्या पाहिजे. सिस्टर गीता एकदा बोलले होते, खूप सुंदर, मला अजून पण ते आठवत आहे की मानना तुमचं फक्त समाधान करेल, पण देवाचे शब्द तुम्हाला सामर्थ्यशाली जीवन देतील. नाही का? मानना विल सॅटिस्फाय यू. कितीतरी लोकांनी, आमच्या पूर्वजांनी मानना खाल्ला तरी ते मेले, पण येशूला कोण खाईल तो परत कधीच मरणार नाही. आज आम्ही त्याला खावं, आज आम्ही त्याला प्यावं, आज आम्ही त्याच्या दर्जापर्यंत पोहोचण्यासाठी स्वतःला त्या असणाऱ्या स्तरापर्यंत आम्ही आणावं. अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट त्या ठिकाणामध्ये लिहिले वचन 8 मध्ये, मग मी एकटाच राहिलो व हा मोठा दृष्टांत मी पाहिला. 1 to 1 देवाबरोबर नातं ठेवा. 1 to 1. मी एकटाच. हालेलुया, हालेलुया. ग्रुप चांगला आहे, ग्रुप आराधना चांगला आहे, ग्रुप उपवास चांगला आहे, ग्रुपने येऊन शिकणं चांगलं आहे, पण सगळ्यात चांगलं आहे 1 to 1 परमेश्वराबरोबर असणं. हालेलुया. हा दृष्टांत लोकांना त्या ठिकाणामध्ये असणाऱ्यांना कुणाला काही समजलं नाही, पण हा दृष्टांत दानिएलाला बरोबर समजला. वचन सांगतं 7, मी दानिएलाने एकट्याने तो दृष्टांत पाहिला. हालेलुया. देवाच्या राज्याच्या गोष्टी खिरापत नाहीत. हालेलुया, हालेलुया. की आला तुम्ही त्या सराउंडिंग मध्ये आला म्हणून काहीतरी टाकलं आणि तुमच्या हातात काहीतरी मिळालं. इथं पर्सनल टॉक आहे. हालेलुया. पर्सनल देव उतरून येत आहे. पर्सनल तिथं अग्नीच्या भट्टीमध्ये परमेश्वर आहे. वैयक्तिकरित्या येशू त्या ठिकाणामध्ये 750 वर्षापूर्वी आधी त्या ठिकाणामध्ये आलेला आहे. आणि म्हणून प्रार्थना ही किती महान गोष्ट करते पहा. आणि म्हणून प्रियानो, आम्ही 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 इतके उत्तराचे भुकेले झालेले आहोत ना, इतकं आम्हाला उत्तर पाहिजे ना, की उत्तरासाठी आम्ही म्हणजे नाही, देवा मला उत्तरच पाहिजे. अरे, प्रार्थनेत येशूला पहा. हालेलुया, हालेलुया. येशू उत्तरापेक्षा श्रेष्ठ आहे. त्या अग्नीमध्ये येशू उतरून आला आणि त्याने त्या ठिकाणाला सगळं वातावरण, सगळे विचार, सगळ्या गोष्टी बदलल्या. येशू उत्तरापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे. आज उत्तर नुसतं आमचं फक्त कदाचित
एक एक उत्तर मिळेल प्रियानो, पण पुढे अजून एक प्रश्न असेल, पण एक येशू मिळेल, सगळ्या जीवनाची उत्तरं मिळतील. हालेलुया. आणि म्हणून ह्या संकुचित दृष्टिकोनातून, या संकुचित विचारसरणीतून आज मंडळीने, विश्वासणाऱ्याने, आम्ही प्रत्येकाने बाहेर पडण्याची आणि जड अन्न खाण्याची सवय करून घेतली पाहिजे. जड अन्न पचवण्याची ताकद आम्ही आमच्यामध्ये निर्माण केली पाहिजे. जड अन्न त्या ठिकाणामध्ये सेवन करण्याची ताकद आम्ही पवित्र आत्म्याकडे मागितली पाहिजे. जड अन्न त्या ठिकाणामध्ये पचवण्याचं सामर्थ्य आम्ही देवाकडे मागितलं पाहिजे. नाहीतर मग माझं भलं कर, माझ्या पोरांचं लग्न कर, त्यांना बसव, त्यांना 4 लेकरं होऊ दे, त्यांना 3 BHK मिळू दे, त्यांचं पुण्यात 1 मुंबईत 1 घर, आणि आम्हाला मग कब्रस्तानात नाही. हालेलुया. यासाठी जीवन नाही आहे. हॅलो, यासाठी जीवन नाही आहे. एलिया, तुझ्याकडे काय होतं ना ते दुप्पट मला पाहिजे. पास्टर, तुमच्याकडे काय ना ते दुप्पट मला पाहिजे. अशा आशयाच्या प्रार्थना, अशा आशयासाठी आम्ही आज मंडळीने स्वतःला झोकून दिलं पाहिजे. अशा आशयाने आम्ही त्या अग्नीमध्ये उडी घेतली पाहिजे. अशा आशयाने आम्ही त्या बदलासाठी, आमच्या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही तयार असलं पाहिजे प्रियानो. आणि मग ज्यावेळेस आम्ही असं करू, मला तुम्हाला सांगू द्या, देव 1 to 1 आमच्याशी बोलेल. तो म्हणाला, दानियेला, मी तुझ्यासाठी आलो. हालेलुया. काय तुम्हाला या शब्दाचं सामर्थ्य कळते का? हालेलुया. दानियेला, मी तुझ्यासाठी आलो. दानियेला, मी तुझ्यासाठी इथं आलो. 750 वर्षापूर्वी, नंतर ना मला यायचंय, पण मी तुझ्यासाठी दानियेला आत्ता प्रगट झालो. मी तुला भेटायला आलो. मी तू जे माझ्यासाठी केला ते त्यासाठी मी आलो. आणि मग पहा प्रियानो, किती 1 to 1 त्या ठिकाणामध्ये देवाबरोबर तो त्या ठिकाणामध्ये झाला. स्तोत्रसंहिता 105 आणि वचन 4 मध्ये वचन खूप सुंदर सांगतं की देवाच्या दर्शनासाठी सदैव आतुर असा. आतुर असा देवाच्या दर्शनासाठी, उत्तरासाठी नाही. उत्तर फक्त समाधान करतील, पण येशू जीवन सार्थक करेल. येशू जीवन धन्य करेल. येशू सगळ्या काही गोष्टींना त्या ठिकाणामध्ये बदलून टाकेल. हालेलुया. वचन 9 पासून पुढं. तरी त्याच्या शब्दाचा ध्वनी माझ्या कानी पडला. मी त्याच्या शब्दाचा ध्वनी ऐकला, तेव्हा मी भूमीवर पालथा पडलो व मला गाढ झोप लागली. तो पहा, एका हाताने मला स्पर्श केला. त्याच्या योगाने मी गुडघे व तळहात जमिनीवर टेकून थरथरत राहिलो. प्रार्थनेतील अशक्तपणा आध्यात्मिक सामर्थ्य आहे. हालेलुया. प्रार्थनेतील अशक्तपणा. आता विचार करा, तो मटण खात नाही आहे, मांस खात नाही आहे. हालेलुया. आणि चांगल्या चविष्ट पदार्थ, स्वादिष्ट आहे ना, तुमच्या पण बायबलमध्ये स्वादिष्ट अन्न खात नसेल तर त्याला ताकद असेल का? पण तो म्हणतो, राहू दे, मी अशक्त तर अशक्त, पण मी प्रभूमध्ये सशक्त. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून तो म्हणतो की प्रार्थनेतील अशक्तपणा हा आमच्यासाठी सगळ्यात महत्वाचं सामर्थ्य आहे. आणि म्हणून रोमकरासपत्र याचा अध्याय 8 हा अध्याय तुम्ही रोज जरी वाचला तरी कमी आहे. रोमकरासपत्र याचा अध्याय 8 आणि वचन 1 ते 8 रोज जरी वाचलं तरी कमी आहे. परंतु मी 26 पासून तुमच्यासाठी वाचतो. तसेच आत्माही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो, कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही. तुम्हाला माहित आहे का की तुम्हाला माहित नाही की कशासाठी प्रार्थना केली पाहिजे? हालेलुया. हालेलुया. आपल्याला माहीतच नाहीये आपल्याला कशासाठी प्रार्थना केली पाहिजे. आणि आपल्याला हे माहीत होण्यासाठी देवाने त्याचा पवित्र आत्मा आपल्या अशक्तपणामध्ये आपला भार उचलण्यासाठी दिलेला आहे. त्याच्याकडे आम्ही आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. हालेलुया. आणि म्हणून खूप छान लिहिलेलं आहे की पण आत्मा स्वतः अनिर्वाच्य कन्याने मध्यस्थी करतो. कोण करतो मध्यस्थी?
पवित्र आत्मा. मग तुम्ही तुमचा आत्मा, तुम्ही तुमचा जीव, तुम्ही तुमचं शरीर स्वतःला कुदलून पवित्र आत्म्याच्या स्वाधीन केलेलं आहे का? हालेलुया. पवित्र आत्मा आमच्यातून आम्हाला सांगतो आमच्या अशक्तपणामध्ये आम्ही कशासाठी प्रार्थना केली पाहिजे, आम्ही कशासाठी मागितलं पाहिजे. ह्याच्याकडे एक प्रकारचं आध्यात्मिक त्या ठिकाणामध्ये अशक्तपणा आहे, परंतु आध्यात्मिक सामर्थ्य त्याच्या जीवनामध्ये आहे. आणि म्हणून तो एका ठिकाणामध्ये संत पौल करंथीकर त्याच्या पत्रामध्ये खूप सुंदर म्हणतो, कारण जेव्हा मी अशक्त तेव्हाच मी सशक्त आहे. हालेलुया, हालेलुया. कारण त्याची शक्ती आणि त्याची कृपा माझ्यामध्ये पूर्णत्वास जाते. त्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये पूर्णत्वास जातं. म्हणून जर का कोणी अवलंबून कुणावरती राहायचं असेल तर ते स्वतःवरती नाही, ते स्वतःच्या शक्तीवरती नाही, स्वतःच्या युक्तीवरती नाही, तर पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यावरती आम्ही अवलंबून असलं पाहिजे. हालेलुया. पहा, दुसरे करंथीकरास पत्र याचा अध्याय 12 आणि वचन 8 मध्ये 9 पासून, परंतु त्याने मला म्हटले, माझी कृपा तुला पुरे आहे, कारण अशक्तपणातच शक्ती पूर्णत्वास जाते. हालेलुया. म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी म्हणून मी विशेष करून आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरवीन. ख्रिस्तासाठी दुर्बलता, अपमान, अडचणी, पाठलाग, संकट यात मला संतोष आहे, कारण जेव्हा मी अशक्त तेव्हाच मी सशक्त आहे. या ठिकाणामध्ये त्या ठिकाणामध्ये तो दुर्बळ झालेला आहे. आता ते त्याला सहन होत नाही. इतका मोठा प्रचंड अभिषेक त्याच्यावरती उतरून आलेला आहे, इतकं मोठं गौरव त्याच्यावरती उतरून आलेलं आहे, इतकं मोठं सामर्थ्य त्याच्यावरती आलेलं आहे. आणि तो त्या ठिकाणामध्ये त्या गौरवापुढे म्लानमुख होऊन पडलेला आहे. म्लानमुख होऊन त्याच्या समोर त्या ठिकाणामध्ये पडलेला आहे. आणि त्याला त्या ठिकाणामध्ये झोप लागली आहे. त्या ठिकाणी सहन देखील त्याला होत नाहीये. एक देवदूत त्या ठिकाणी येते आणि त्याला हात लावते. पहा, प्रार्थना काय काय करत आहे. हालेलुया. प्रार्थना येशूला आणत आहे, प्रार्थना मिखाएलला आणत आहे, प्रार्थना गॅब्रिएलला आणत आहे. आणि प्रार्थनेच्या द्वारे वचनाप्रमाणे आपण या ठिकाणामध्ये पाहतो की त्याने त्याला स्पर्श केला. तो थरथरत होता. वचन सांगतो, तो पहा, एका हाताने मला स्पर्श केला. आज ह्या पद्धतीच्या प्रार्थना करणाऱ्या लोकांची गरज आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणजे किती किती अद्भुत ही गोष्ट आहे. आज आपण काय करतो माहिती का, आपल्या अशक्तपणाला कुरवाळत बसतो. आपल्या अशक्तपणाला नाही का, 7 वेळा तो बेल सकाळचं मॉर्निंगचं 4:30 वाजलंय, फक्त त्याला बंद करण्यासाठी आपण उठतो. हालेलुया. 4:30 आहे, 5 आहे, 6 आहे, 6:30 आहे, उठतोय पण 7:30. हालेलुया. आणि आम्ही अपेक्षा करतो की देवाने आमच्या जीवनामध्ये अशा गौरवी गोष्टी प्रकट कराव्या. देवाने आम्हाला अशा पद्धतीच्या गोष्टी आम्हाला दाखवाव्यात. देवाने आम्हाला टायग्रीस नदीवरती न्यावं आणि देवाने आम्हाला तिकडे USA मध्ये न्यावं. आज आम्ही ह्या प्रकारच्या शिस्तीमध्ये आहोत का प्रियानो? ह्या प्रकारच्या जगण्यामध्ये आम्ही आहोत का? या प्रकारच्या मुखदर्शन परमेश्वराच्या बरोबर घेण्यामध्ये आम्ही आहोत का? प्रियानो, परमेश्वर तुमच्या अपेक्षेपेक्षा महान गोष्टी तुमच्या जीवनामध्ये करण्यासाठी तयार आहे. तुमच्या विचारांपेक्षा जास्त देण्यासाठी देव तुम्हाला तयार आहे. असं नाही की तुम्ही ती गोष्ट केल्यानेच तुमच्या जीवनामध्ये ती गोष्ट तसं घडणार आहे, पण तुमच्या प्रयत्नाने परमेश्वराला तुमच्या जीवनामध्ये अद्भुत काम करण्याची जागा तुम्ही उपलब्ध करून देणार आहात. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून मनुष्याच्या मनामध्ये आले नाही, त्याच्या डोक्यामध्ये आले नाही, त्याच्या
त्याच्या विचारामध्ये आल्याने अशा गोष्टी त्याने त्याच्यावरती विश्वास ठेवणाऱ्या, त्याच्यावरती प्रेम करणाऱ्या लोकांसाठी त्यांनी करून ठेवलेले आहेत. आज गरज आम्हाला ही आहे देवाचं दर्शन घेण्याची. आज आम्हाला उत्तरापेक्षा देवाला शोधण्याची. आमचा जो अशक्तपणा आहे तो अशक्तपणाला कुठंतरी काढून टाकण्याची. आमच्या अशक्तपणाची प्रौढी मिळवत बसवण्यासाठी नाही की नाही मी उठू शकत नाही, मला असंच आहे, मग मला दिवसभराचं माझ्याकडे सगळं हे दिवसभराचं माझ्याकडे ठरलेलं आहे, मग मला डबा करायचा आहे, मग मला ह्याला पाठवायचं आहे, मग त्याला घेऊन यायचं आहे, मग मला भाजी, सगळं काही ठीक आहे, पण मला स्वतःला देवाला द्यायचं आहे. हालेलुया. पण मला स्वतःला परमेश्वराच्या सान्निध्यामध्ये जायचं आहे, पण मला स्वतःला परमेश्वराचं मुख पाहायचं आहे, पण मला त्या गहन गोष्टी समजून घ्यायच्या आहेत, पण मला त्या गुज गोष्टी समजून घ्यायचं आहे, मला ते नवीन प्रगटीकरण मला पाहिजे, मला ते नवीन खोल असणाऱ्या देवाचे असणारे गोष्टी मला त्या ठिकाणामध्ये पाहायचं आहे. आणि ज्यावेळेस मग प्रियानो असं होईल त्यावेळेस देवाचा हात तुम्हाला स्पर्श करेल. हालेलुया. किती अद्भुत गोष्टी घडत आहेत. हालेलुया. तो म्हणाला, हे दानिएला परमप्रिय पुरुषा, त्याचं नाव स्पेसिफिकली नाव घेऊन परमेश्वर बोलत आहे. एखाद्या माणसाचं नाव देव घेतो म्हणजे विचार करा. हालेलुया. दानिएला भिवू नको, कारण ज्या दिवशी तू समज घेण्याचा व आपल्या देवापुढे नम्र होण्याचा निश्चय केला त्याच दिवशी तुझी प्रार्थना, तुझे शब्द ऐकण्यात आले. प्रार्थना आध्यात्मिक गोष्टी आहे, परंतु स्वर्गाला सत्यात तुमच्या समोर उभं करणारी आहे. हालेलुया. प्रार्थना आध्यात्मिक गोष्टी आहे, परंतु सत्यामध्ये सगळ्या गोष्टी तुमच्या समोर प्रगट करणारी आहे. म्हणजे पहा, या ठिकाणामध्ये मुख्य अधिपतीपैकी एक मिखायल माझ्या साह्यास आला. हालेलुया. परत सगळ्यात महत्वाची गोष्ट, कोण आला इथे साह्यासाठी? मिखायल आला. त्याच्या आधी कोण आला? जे दर्शन आम्ही पाहतो त्या दर्शनामध्ये येशूचं कॅरेक्टर आपल्याला त्या ठिकाणामध्ये पाहतो. पुढे जर आपण पाहतो की त्याची प्रार्थना सुरुवात व्हायच्या आधी त्यांनी 21 दिवस त्या ठिकाणामध्ये प्रार्थना आणि उपवास केले आणि 21 दिवस त्याला त्या ठिकाणामध्ये आडकाठी झाली. हालेलुया. 3 सप्तके तो संबंध शोक आणि प्रार्थना करत आहे आणि वचन आम्हाला सांगतो पारसाच्या राजाचा अधिपती 21 दिवस मला आडवा आला. हालेलुया. पण तरी सुद्धा आडवा आला तरी तेव्हा पहा, मुख्य अधिपतीपैकी एक म्हणजे जो आर्क एंजल, जो सगळ्यात महत्वाचा, जो सगळ्यात सामर्थ्यशाली असणारा मिखायल माझ्या साह्यास आला व पारसाच्या राजाच्या जवळ राहिलो. आता या अंतीच्या दिवसांमध्ये तुझ्या लोकांचे काय होणार हे तुला कळवण्यास मी आलो आहे, कारण दृष्टांताची परिपूर्ती होण्यास बराच अवधी आहे. याचा अर्थ काय की आणखीन ज्या गोष्टी भविष्यामध्ये प्रगट होणार आहेत, ज्या गोष्टी होणार आहेत, त्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी या ठिकाणामध्ये दानिएलाला परमेश्वराने प्रगट केल्या. दानिएलाला सगळ्या गोष्टी सांगितल्या. दानिएलाला परमेश्वराचा स्पर्श झाला. दानिएलाला गॅब्रिएलाचं बोलणं ऐकायला आलं. दानिएलाला मिखायल बरोबरची वार्तालाप करता आली. दानिएलाला प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन झालं. प्रेयर इज अ वॉरफेअर. म्हणजे जेव्हा आम्ही प्रार्थना करतो तेव्हा ते किती सत्ता, किती अधिकार, किती रेल्म तोडतं आणि आमच्या जीवनामध्ये गोष्टी करतं. म्हणून प्रियानो, प्रार्थनेची व्यवस्थित तयारी करा. दावीद राजा एका ठिकाणी म्हणतो, मी रचून तुला प्रार्थना सादर करतो. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून आम्ही वचन पण आम्हाला खूप इफिस्क्रास पत्रामध्ये सांगतं की नाही का, तुमचं युद्ध हे रक्तमांसाबरोबर नाही तर सत्ता, अधिकार आणि आकाशातील दुरात्म्याबरोबर आहे. किती विशेष करून आम्ही आमच्या आत्म्याला या दिवसांमध्ये प्रगल्भ केलं पाहिजे, सजग केलं पाहिजे, वचनाने भरलं पाहिजे, आत्म्याने भरलं पाहिजे. येशूच्या दर्शनासाठी उत्तरापेक्षा जास्त येशूचं दर्शन आम्हाला मिळावं याच्यासाठी आम्ही झटलं पाहिजे. याच्यासाठी आम्ही आमची शस्त्र पाजळवली पाहिजे. याच्यासाठी 1 to 1 आम्ही त्याच्याबरोबर बोलण्याचा निश्चय आम्ही केला पाहिजे. आणि त्या अशा सगळ्या महान गोष्टी ज्या या ठिकाणामध्ये दानिएलच्या जीवनामध्ये झाल्या त्या आमच्या जीवनामध्ये होण्यासाठी आम्ही स्वतःला समर्पित केलं पाहिजे. हालेलुया. ज्या दिवशी तू समज घेण्याचा म्हणजे अध्याय 1च्या त्या ठिकाणामध्ये
तू समज घेण्याचा आणि नम्र होण्याचा. हालेलुया. काय समज घेणं? समज घेणं म्हणजे हेच आहे प्रियानो, की जेव्हा आम्ही त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागू तर तो ते आम्हाला देईल. आज आमची प्रार्थना देवाच्या इच्छेप्रमाणे आमच्या जीवनामध्ये घडण्याची असली पाहिजे, ना की आमच्या इच्छेप्रमाणे. हालेलुया. आणि ह्यालाच म्हटलेलं आहे देवापासूनची समज घेणं. हालेलुया. हालेलुया. आपण पाहतो की योबाच्या जीवनामध्ये त्या ठिकाणामध्ये एका वचनामध्ये लिहिलंय की देवाने दिलं आणि देवाने नेलं, धन्य त्या परमेश्वराचं नाव. चुकीचं आहे. देवाने दिलं, सैतानाने नेलं, परमेश्वराने परत दिलं त्याला. हालेलुया. आम्ही हे शिकलं पाहिजे. देव एकदा दिलेलं परत घेत नाही, भरभरून परत भरभरून तो आम्हाला देत असतो. हालेलुया. तो परत आमच्याकडून काढून घेत नाही, तर तो आम्हाला भरभरून देतो, गौरवाने देतो. आज आमची प्रार्थना, आज आमचा विश्वास, आज आमचा भरोसा हा उत्तरापेक्षा जास्त देवाचा गौरव पाहण्यासाठी असावा.